थेरी पेपर जरी वाईट गेला, बॅकलॉग लागत असला, तरी पण आपण 100% पास होऊ शकतो का? तर हो, आणि याचं उत्तर आहे इंटरनल मार्क. जनरली काय होतं मित्रांनो, बघा आपण थेरी पेपरला इंटरनल पेक्षा जास्त महत्व देतो आणि सगळ्यात सोपं, सगळ्यात जे भारी आहे, इझी आपल्याला भेटतं, ज्याच्यावर आपले कितीतरी मार्क वाढू शकतात, सीजीपीए स्ट्रॉंग होऊ शकतो, त्या गोष्टीला आपण जनरली दुर्लक्षितच करतो. असं मी म्हणत नाही की थेरीला वेटेज द्यायचं नाहीये, थेरीला वेटेज जास्तच आहे, इंटरनलला त्यापेक्षा कमी आहे, पण थेरीला आपल्याला मेहनत इतकी करून ते मार्क आणणं तेवढं सोपं नाहीये, जेवढं कमीत कमी मेहनतीमध्ये आपण इंटरनलला जास्तीत जास्त स्कोरिंग करू शकतो. आणि जादू म्हणजे थेरीच्या बॅक राहणाऱ्या पेपरला सुद्धा आपण पासिंग मध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि हो, मागे एका व्हिडिओत मी ग्रेस विषयी बोललो होतो, तो ग्रेस तुमचा जो विषय ना, तो ग्रेस कधी भेटतो, मग त्यासाठी सगळ्यात मोठं आपलं जे हत्यार आहे ते आहे हे आपलं इंटरनल मार्क. याच्यामुळेच आपल्याला मित्रांनो ग्रेस सुद्धा भेटायला मदत होते, थेरीमुळे ग्रेस भेटत नाही, हे ट्रूथ लक्षात ठेवा. आता इंटरनल मार्क ठीक आहे, कळालं, महत्वाचं आहे. मग आता ती मिळवण्यासाठी काय सिस्टीम आहे, ते कसं वर्कआउट होतं? तर मित्रांनो बघा ना, कॉलेजमध्ये आपल्याला सेमिस्टरभर अटेंडन्स आपली महत्वाची असते, 75च्या वरती अटेंडन्स असेल, असाइनमेंट आपण प्रॉपर सबमिट केल्या, युनिट टेस्ट त्याला चांगले मार्क आले आहे, कॉलेजमध्ये काही ऍक्टिव्हिटी झाल्या त्यात आपण पार्टिसिपेट करतोय, बरोबर, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल आहे, ओरल आहे, त्याला आपण चांगलं परफॉर्मन्स दिलंय, या सगळ्या गोष्टींवरनं आपल्याला काय भेटतंय, आपले इंटरनल मार्क वाढत जातात. आणि हे मिळवणं थेरी पेपर पेक्षा तर एकदमच सोपं आहे, कारण आपण स्वतः असाइनमेंट लिहू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो, करेक्ट. सो इंटरनल मार्क इतके महत्वाचे, इतक्या आसानीने आपल्याला घेता येतात. आता मित्रांनो, मुलं एवढं सोपं असताना मुलं चूक काय करतात, तर पहिली गोष्ट, आपण असाइनमेंट वेळेवर सबमिट करतो का? विचार करा बरं, या सेमला तुम्ही किती वेळा सरांनी परत पाठवलं, किती वेळा सांगितलं, व्हॉट्सअप ग्रुपला किती वेळा मेसेज टाकला, तेव्हा तुम्ही असाइनमेंट सबमिट केली, आठवतं ना? आत्ताच्या सेमला म्हणतो मी, जुनं नाही. मग आपण याच चूक करतो की आपण असाइनमेंट सगळ्यात लेट सबमिट करतो, ओरल प्रॅक्टिकलला चांगला परफॉर्मन्स करत नाही, कॉलेजमध्ये अटेंडन्सच्या नावाने बोंबा बोंबे. मग या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे आपलं बिहेवियर खराब होतं, आणि आपण खराब बिहेवियर झालं की मग काय होतं, शेवटी टीचरला कळतं, अरे हा मुलगा एवढा काही सिरियस नाही, मग टीचरशी आपला चांगला कनेक्ट राहत नाही. सिरियस नसला म्हणजे त्या आपलं ऍटिट्यूड खराब होतं, मग आपल्याला कमी समजलं जातं, ऑब्विसली तिथे आपल्याला मार्क फुल दिले जात नाही. आणि एक महत्वाचा पॉइंट आहे टीचर इन्फ्लुएन्स. कसं असतं, आपण ज्या कॉलेजमध्ये ज्या डिपार्टमेंटमध्ये ना, त्या कॉलेजच्या त्या डिपार्टमेंट कसाही शिक्षक असो, शिक्षक चांगलेच असतात, पण ठीक आहे, आपलं वाटतं का शिक्षक खडूस आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मानलं बा, असं तर काही नसतं, पण ठीक आहे मानलं, पण तो कसाही असो, त्याला इंटरनल मार्कची गरज नाही. आपल्याला आहे ना, आपले 4 वर्ष त्याच्याकडे, डिपार्टमेंट मधले 3 वर्ष त्याच्याकडे, सो त्यांच्याशी एकदम भारी व्यवहार ठेवा. सर भेटले, स्माइल करा, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून करा, येस. सो आपल्या टीचरनी दिलेला असाइनमेंट वेळेवर करा, वेळेवर सबमिट करा, वर्गात उत्तर द्या, त्याला कळायला पाहिजे यार हा मुलगा सिरियस आहे, भले हुशार नसला पण सिरियस आहे. आणि मग जेव्हा टीचर आपल्याला ओळखायला लागला, जर तुमचं टीचर 60 पोरांमध्ये तुम्हाला नावाने ओळखतो ना, वर्गात नावाने तुम्हाला हाक मारतो ना, समजायचं टीचरवर आपलं इम्प्रेशन आहे, आणि बस आपल्याला इंटरनल मध्ये त्याचा फायदा होणारच, कारण इंटरनल ओरल प्रॅक्टिकल त्यांच्याकडे कळतंय. सो ही मिस्टेक अवॉइड करायची आपल्याला, की टीचरशी इन्फ्लुएन्स चांगला ठेवायचा, आपलं बिहेवियर चांगलं करायचंय, सगळे असाइनमेंट वगैरे ओरल प्रॅक्टिकल बेस्ट लेवलला करायचे. सो मित्रांनो, एक सोपं सांगू ना तुम्हाला, बॅकलॉग जे पेपर असतं ना आपल्याला, त्या बॅकलॉगच्या पेपरला पासिंग मध्ये कन्वर्ट करण्याची जी ताकद आहे ना, ती खरी ताकद आहे इंटरनल मार्क मध्ये. त्यामुळेच आपण म्हणू शकतो की इंटरनल मार्क हे नुसतं एक जनरल हे नाही, एक इतकं पॉवरफुल विपन आहे. त्याला मी अजून म्हणेल की इंटरनल मार्क हे तुमचं पासिंगचं बटन आहे मित्रांनो, ते दाबा आणि बस. मी ही एक्झाम होऊन गेली, पण अपकमिंग सेमिस्टर मध्ये जेवढे जास्तीत जास्त इंटरनल मार्क घेता येईल ना, त्याच्यावर फोकस करा, 100% तुम्हाला त्याचा फायदा झालेला असेल. यस. आणि हो, अभ्यास करताना इंटरनलचं झालं, एक्सटर्नल जे आहे आपले थेरी एक्झाम, याच्यासाठी पर्पल ॲट ऍप्लिकेशन नक्की रेफर करा. इकडे काम झालं, इंजिनिअरिंग मध्ये आपलं टॉपर होणं फिक्स असेल. बेस्ट ऑफ लक.